तुम्ही सुद्धा बिझी हाऊसवाईफ आहात. तुम्हाला सुद्धा घर, जॉब, मुलं सांभाळून स्टडी करायची आहे. टाइम मिळत नाही असं वाटतं ना? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज मी रिअल घर, जॉब प्लस माझं स्टडी रुटीन आणि काही तुम्हाला सिक्रेट टिप्स पण सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हालाही असं वाटतं ना, की घर सांभाळताना, सगळं सांभाळताना स्वतःसाठी आपल्याला टाइमच मिळत नाही. तरी आपण स्टडी सोडत नाही. मनात कुठेतरी गिल्ट वाटतं. सेम हिअर, मी सुद्धा एक बिझी हाऊसवाईफ आहे. प्लस जॉब, प्लस घरकाम, प्लस मुलांची जबाबदारी. तरी सुद्धा मी माझा एक थोडा टाइम मॅनेज करण्याचा प्रयत्न केलाय आणि तेच शेअरिंग मी तुमच्यासोबत करणार आहे. कारण मला तुमच्यासोबत बोलायला फार आवडतं. तर आता सुरुवात करूया. सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, टाइम मिळत नाही तर टाइम काढावा लागतो. मी फर्स्टली तुम्हाला हेच सांगेल. कारण आपल्याला कोणीही म्हणणार नाही की तू आता पुस्तक घेऊन बस, तुझी एक्झाम आहे किंवा तू अभ्यास करत आहे किंवा तू स्वतःला ग्रोथ करत आहे, तू 10 मिनिटं पुस्तक घेऊन बस. अर्धा तास तर दूरच आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, टाइम कधीही आपल्याला मिळत नाही, तो आपल्याला चोरावा लागतो, तो काढावा लागतो. सकाळी आपण 5 वाजता उठतो, घर, मुलं, जॉब आणि त्याचबरोबर आपली स्टडी पण आपण करतो. आणि लोक काय म्हणतात माहितीये, तुला अभ्यासाला वेळ कसा मिळतो? पण हॉनेस्टली आपल्याला कधीच टाइम मिळत नाही, तो आपला चोरावा लागतो. बिकॉज आय एम नॉट जस्ट अ हाऊसवाईफ, आय एम अ बिझी हाऊसवाईफ विथ माय ड्रीम्स. माझी सकाळ खूप सिंपल असते, जे की तुम्ही प्रत्येक व्हिडिओत बघितलेली आहे. फर्स्टली माझं घरकाम करते, देन मुलांची तयारी. आता माझी मुलगी स्कूलला जाते. देन त्यांचा कधी वाटलं तर आपण दुपारी अभ्यास पण घेतो आणि देन माझा जॉब आणि देन माझा अभ्यास ठेवलेला आहे मी. आणि या सगळ्यात मग मला अभ्यासासाठी खूप कमी वेळ मिळतो. मी खरंच सांगते तुम्हाला, मला अभ्यासासाठी खूप कमी वेळ मिळतो. कारण एक आईच सांगू शकते, एक टीचर सांगू शकते, एक हाऊसवाईफ सांगू शकते. कारण अभ्यासासाठी वेळ चोळायचा म्हटलं घरात, तर तो आपल्याला परफेक्टली कधीच 2 तास मिळणार नाही. तर आपल्याला या सगळ्यात आपला वेळ कधी सकाळी 15 मिनिटं मिळतील, तर कधी 30 मिनिटं मिळतील. नॉट परफेक्ट बट कन्सिस्टंट. फक्त लक्षात ठेवा की दररोज तुम्हाला ते 15 किंवा 30 मिनिटाच्या मध्ये कुठला तरी वेळ मिळणार आहे आणि तोच तुम्हाला यूज करावा लागणार आहे. सकाळी फुल 2 तास अभ्यास होत नाही माझ्याकडून, कारण मला तेवढा वेळ नसतो. कारण त्या सगळ्यात माझं पॉझिटिव्ह अफर्मेशन येते, स्वतःला वेळ देणे येते, थोडासा आपल्याला योगा येतो. देन मग माझ्या मुलीची तयारी करावी लागते, टिफिन करावं लागते, कारण मला 9ला स्कूलला जावं लागतं. त्यामुळे त्या अगोदर माझा स्वयंपाक झालेला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगते, सकाळी फुल 2 तास माझा अभ्यास नसतो. अगोदर होत होता, आता होत नाही. आता फक्त मी कन्सिस्टंटली म्हणजे सातत्याने मी त्याला फक्त अर्धा तास देऊ शकते. मग त्या अर्ध्या तासात माझे 10 मिनिटं हे पॉझिटिव्ह अफर्मेशनला जातात. बट आय फॉलो वन रूल. 20 मिनिटं माझा स्मार्ट स्टडी असतो. आता स्मार्ट स्टडी कुठला, तर तो पण तुम्ही लक्षात ठेवा, लिहून घ्या. मॉर्निंग फॉर्म्युला, रिव्हिजन, वन स्मॉल टॉपिक. आता तो वन स्मॉल टॉपिक कुठला पकडायचा, तर जेही आपले वीक पॉइंट असतात ना, ते घ्यायचं. बिकॉज मॉर्निंगला आपला माइंड फ्रेश असतो. इव्हन 20 मिनिट्स पॉवरफुल आपला स्टडी होऊ शकतो जर केला तर. तो टॉपिक आपण कधीच विसरणार नसतो. कारण तो आपण एवढ्या कॉन्स्टिस्टंटली आणि एवढ्या सातत्यानं करतो. जरी आपल्याला डोंट वेट फ्री टाइम, क्रिएट अ स्मॉल स्टडी टाइम. आता तुम्ही म्हणाल की ताई, तू आम्हाला म्हणते की स्मॉल स्टडी टाइम शोधा. तर मग तो कसा शोधायचा? तो आपल्यावर डिपेंड आहे की तुम्हाला तुमचा स्मॉल स्टडी टाइम कुठे आणि कसा शोधायचा आहे. कारण सगळ्यांचं घरकाम वेगळं असतं, घरचे लोक वेगळे असतात, घराच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. त्यामुळे ते बॅकग्राऊंड पाहून ठरवायचं की आम्हाला आमचा स्टडी टाइम आम्ही कसा शोधू. बघा, मी जॉब करते, घर सांभाळते आणि हो, स्टडी पण करते. तुम्हाला माहित आहे, ब्रेक टाइम जेव्हा असतो, आता ब्रेक टाइम मी स्वतः स्वतः तयार केलेले आहेत. माझे ब्रेक टाइम मध्ये म्हणजे घरकाम करता करता मी स्वतःसाठी माझे काही ब्रेक टाइम ठेवलेले आहेत. जसं की मग आता ब्रेक टाइम म्हणजे आपण जेव्हा चहा घेतो किंवा मग थोड्या वेळ असं रिलॅक्स बसतो ना, त्यावेळेत मग पटकन मग आपण एखादे करंट अफेअर बघून घ्यायचे किंवा मग आपण जेही नोट्स असतात, जे की आपण क्विक रिकॉल करू शकतो, डोळे लावून वगैरे सोप्यावर बसलो राहतो, त्यावेळेस असा आठवण्याचा प्रयत्न करायचा की जे पॉइंट मी सकाळी वाचलेले होते तेच पॉइंट मी आता कव्हर होत आहेत का, ती विसरली का. त्यामुळे काय होतंय, याला आपण जे म्हणतोय ना, याला स्मार्ट स्टडी म्हणतात. दॅट इज अ कॉल्ड स्मार्ट रुटीन, नॉट परफेक्ट रुटीन. मी सांगते तुम्हाला, हे परफेक्ट रुटीन नाही आहे. पण जर तुम्हाला एक हाऊसवाईफ म्हणून अभ्यास करायचा असेल तर मी हा रुटीन माझा फॉलो करते. बिकॉज ना, बिझी असणं हा प्रॉब्लेम नाही आहे, तर ड्रीम सोडणं हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला आपले ड्रीम सोडू द्यायचे नाही, आपल्याला ड्रीम बुडवायचे नाही आहे. आपलं ड्रीम, आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यामुळे असाच मी माझा टाइम शोधत असते, जो की परफेक्ट नसेल. भरपूर जणींना वाटत असेल की ताई हा असा कसा अभ्यास करते, पण मला तर माझा हाच मी आपल्यासाठी परफेक्ट टाइम शोधते.
कारण मी जर हा विचार केला की मी आता 2 तास मला उद्या मिळतील तर ते कधीच मला मिळणार नाही. तुम्हाला मिळतात का ते नक्की सांगाल आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने अभ्यास करतात ते पण सांगा. म्हणजे मी पण तुमच्याकडून शिकू शकेल. आता जर तुम्हाला माझं मोटिव्हेशन आवडत असेल तर नक्की लाईक करा, जेणेकरून मला पण छान वाटतं आणि मला पण प्रेरणा मिळते छान तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याची. बघा, आपलं शरीर रात्रीला खूप थकलेलं असतं आणि आपलं मन म्हणतं की नो, मला माझी ड्रीम कंप्लीट करायची आहे. आज 10 मिनिटं तरी अभ्यास कर, असं मला वाटतं आणि मी तेव्हाचं पुस्तक घेऊन बसते. जेव्हा आपल्या मनाला वाटतंय ना, की नाही आता आपल्याला अभ्यास करायचा आहे ना, प्लीज कृपा करून तेव्हा पुस्तक घेऊन बसा. कारण आपला 5 मिनिटं जो अभ्यास होतो ना, तो कधीच आपण विसरू शकत नाही. एखादा पॉइंट रिवाईज होतो, एखादा फॉर्म्युला लर्न होतो. बिकॉज ना, लिटल स्टडी डेली इज बेटर दॅन झिरो स्टडी. आपण म्हणू दररोज आपला झिरो स्टडी होतो. आपण उद्याची वाट बघतो, परवाची वाट बघतो, नरवाची वाट बघतो, की मी कंटिन्युअसली करेल मी माझी स्टडी स्टार्ट. पण तो आपला टाइम कधीच येत नाही 2 तास आणि मग आपली झिरो स्टडी होते. बट बेटर दॅन ना, झिरो स्टडीच्या बेटर दॅन आपण लिटिल स्टडी करतोय डेली. 5 मिनिट असो, 10 मिनिट्स असो, 15 मिनिट्स असो, 20 मिनिट्स असो, पण तुम्ही करत आहात ना स्टडी, त्याला खूप महत्व आहे. म्हणून घर सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीला वाटतंय की मी स्टडी केली पाहिजे, पण त्या परफेक्ट टायमिंग शोधत असतात. त्यामुळे तो परफेक्ट टायमिंगच्या नादात लागू नका. तर त्यामुळे आपण गिल्ट तयार करत असतो की माझ्यासाठी टाइमच उरत नाही. बट लिसन, इफ यू स्टडी डेली इव्हन 30 मिनिट्स ना, यू आर ऑलरेडी चेंजिंग युअर फ्युचर. जर तुम्ही 20 ते 30 मिनिटं जरी दररोज जर स्टडी करत गेला किंवा मग दररोज तुम्ही 15 मिनिटाच्या वर जरी स्टडी केला ना, तुम्हाला एवढं सातत्य येईल अभ्यासात की केव्हा तुमचे अर्धा तास होईल, केव्हा तुमचा 1 तास होईल तुम्हालाही कळणार नाही. आणि बघा, हाच फॉर्म्युला 20 मिनिटं मॉर्निंग स्टडी, 15 मिनिटं रिव्हिजन, नाईट 30 मिनिट फोकस स्टडी, हाच फॉर्म्युला आपल्यासाठी बेस्ट हाऊसवाईफ स्टडी रुटीन आहे. सिंपल, रिअल अँड पॉसिबल. कारण यामुळेच आपण आपल्या लाईफमध्ये चेंजेस करू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगते, जरी परफेक्ट रुटीन नसली तरी चालेल, ब्रेक्स आले तरी चालतील, स्लो प्रोग्रेस असले तरी चालेल, बट स्टॉप होऊ नका. बिकॉज वन डे तुमचं स्टडी, तुमचं कॉन्फिडन्स आणि तुमचं लाईफ हे सगळं बदलणार आहे. म्हणून आत्ताच झिरो स्टडीपेक्षा लिटिल स्टेप घ्यायला सुरुवात करा. कारण जेव्हा आपण झिरोवर असतो ना, तेव्हा 1 वर जायला खूप वेळ लागतो, मला माहिती आहे. आणि 1 वर जाता जाता एवढे निगेटिव्ह माइंडमध्ये थॉट येतात, की मला वेळच मिळत नाही, मी करू शकेल का, माझ्याशानं काहीच होत नाही, माझ्यात किती वीक पॉइंट आहे. आणि ते आपण कधीच 1 वर पोहोचू शकत नाही. बट 1 वर गेलो ना, तर 2 वर जायला वेळ लागणार नाही. कारण आपल्यामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. आपल्यामध्ये हॅबिच्युअल जे आपले हॅबिट आहेत त्या चेंजेस होतात. आपल्या पॉझिटिव्ह अफर्मेशनमुळे आपल्याला एक स्वतःमध्ये ग्रोथ व्हायला सुरुवात होते. आणि हे सगळं मी एक्सपिरियन्स केलेलं आहे. त्यामुळे मी तुमची हॉनेस्टली तुम्हाला सांगत आहे. कारण कसं असतं, जोपर्यंत रिअल अनुभव आपल्याला येत नाही ना, तोपर्यंत आपण फील करू शकत नाही. त्यामुळे मला आता मी जेव्हापासून चॅनल ओपन केलं ना माझं, मला भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत, की ताई आम्ही कंटिन्युअसली हा पॅटर्न फॉलो करत आहेत. आमच्यामध्ये पण भरपूर चेंजेस होत आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगते, भरपूर चेंजेस होतात. फक्त सुरुवात करण्याला महत्व आहे. कारण जोपर्यंत ॲक्शन घेत नाही ना, तोपर्यंत आपण समोर जाऊ शकत नाही. तर आता बघा, तुम्ही पण बिझी हाऊसवाईफ आहात मला माहिती आहे. पण तुम्ही एक स्मॉल स्टेप तर नक्कीच घेऊ शकता. बिकॉज तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला तो पाऊल उचलावाच लागेल. कारण कोणीही तुम्हाला नंतर विचारणार नाही आहे, की तू काय केलं किंवा तू तुझ्या मुलाला घडवलं कसं? हे कोणीही नंतर विचारत नाही. फक्त तू स्वतःसाठी काय डेव्हलप केलं? तुझी ग्रोथ काय आहे? यामुळे स्वतःला जेवढं छान फील होतं ना, ते कोणीही आपल्याला देऊ शकत नाही. कितीही पैसा असू दे, कितीही घर छान असू दे, पण जोपर्यंत स्वतःसाठी आपण काहीतरी करत नाही ना, तोपर्यंत एक वेगळंच फील आपल्याला येत नाही. आणि हेच आपल्यासाठी एक ट्रस्ट असतो, हा सेल्फ कॉन्फिडन्स असतो, सेल्फ रिस्पेक्ट असतो स्वतःसाठी आणि यामुळेच आपण स्वतः आयुष्यात काहीतरी चेंजेस करू शकतो. म्हणून आत्ताच येस, आय विल स्टडी, डोंट फॉरगेट, स्वतःला विसरू नका. आणि डेली रिअल मोटिवेशन तुम्हाला मिळतच राहणार माझ्या या चॅनलद्वारे. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि लाईक देखील करा. त्यामुळे मला खूप छान वाटते, तुम्हाला खूप छान वाटेल, कारण तुम्ही एक छान पाऊल उचलत आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा अँड The wind hums songs at the break of